7व्या मुलीची 7वी मुलगी आज या मालिकेत आपल्याला पाहायला मिळेल की रुपालीने अद्वैतचे प्रतिबिंब तयार करून नेत्राच्या खोलीत नेत्रा प्रेग्नेंट आहे की नाही हे चौकशी करण्यासाठी पाठवलेले असते. तेव्हा अद्वैत किचनमध्ये असतो आणि रुपाली बोलते की बस ना, मी जेवायला वाढते. अद्वैत बोलतो की नाही, मला त्याची काही गरज नाही आहे आणि तो आपल्या नेत्राच्या खोलीत जायला निघतो. तेव्हा रुपाली म्हणत असते की आता हा गेला तर फार मोठी गडबड होईल. तो जातच असतो की तेवढ्यात तनू खालून येतो आणि म्हणतो की दादा, मला खूप भूक लागली आहे, चल ना आपण जेवूया. अद्वैत बोलतो की बरं चल ठीक आहे, मी थांबतो तुझ्यापाशी जेवणासाठी आणि ते दोघं डायनिंग टेबलवर येऊन बसतात. इकडे रुपालीने अद्वैतचे प्रतिबिंब तयार केलेले असते. ते नेत्राच्या खोलीत जाऊन सोनोग्राफीचे रिपोर्ट्स आणि डॉक्टरांचे रिपोर्ट्स बघून खाली येत असते. रुपाली फार आटापिटाने बोलत असते की मी जेवायला वाढते. तनू बोलतो नको. अद्वैतला बोलते रुपाली, मी तुला जेवायला वाढू का? अद्वैत बोलतो नको, एकदा नको बोललेलं तुला कळत नाही का? सारखं सारखं का तेच विचारते. रुपाली बोलते मी जेवण वाढलं तर काय प्रॉब्लेम आहे? अद्वैत बोलतो काही गरज नाही आहे त्याची. तनू बोलतो की अरे दादा, असं नको बोलूस, तुला माहिती आहे ना, मला काकूने सांगितलेलं की हिच्यातला विरोधक केलाय, म्हणजे आता ती आपली आई आहे, हिच्यावर चिडायला नको. त्यावर रुपाली बोलते की नाही तनू, नाही चिडू दे त्याला माझ्यावर. आता काय, तेवढ्यात ते अद्वैतचं प्रतिबिंब त्याच्या मागून येत असतं. रुपाली ती बघते आणि प्रतिबिंबाकडे जायला निघते. तेव्हा रुपाली तनूला बोलते की नाही तनू, जाऊ दे, मी इथून जाते. तसंही अद्वैतला मी इथं थांबलेलं नकोच आहे. रुपाली लगेच तिथून जायला निघते तर तिथे अद्वैतचे प्रतिबिंब रुपालीची वाट बघत बसलेले असते. रुपाली ते बघून लगेच आपल्या रूममध्ये जायला निघते की लगेच ते प्रतिबिंब रुपालीच्या मागे रूममध्ये जायला निघते. इकडे अद्वैत तनूला समजावत असतो की अरे मॅड आहेस का तू? त्यावर तनू बोलतो की काय रे? अद्वैत बोलतो की एवढ्या स्पष्टपणे विरोधकाच्या फेवरमध्ये कधीच बोलायचं नाही, संशय येईल विरोधकाला. त्यावर तनू बोलतो की सॉरी. अद्वैत बोलतो काही वाढू का तुला? आणि तनू नको म्हणतो. इकडे रुपाली अद्वैतच्या प्रतिबिंबासोबत रूममध्ये बोलत असते की बोल अद्वैत, काय माहिती मिळाली? अद्वैतचं प्रतिबिंब बोलतं की नेत्रा प्रेग्नेंट आहेत, 2 महिने झालेत आणि नेत्राच्या पोटात बाळ व्यवस्थित वाढत आहे. विटामिन आणि कॅल्शियमच्या गोळ्या चालू आहेत. यावर रुपाली बोलते की अजून तुला काही माहिती मिळाली का? अद्वैतचं प्रतिबिंब बोलतं की नाही, मी तिथून लगेच निघालो. रुपाली बोलते की तिला शंका तर आली नाही? अद्वैतचं प्रतिबिंब बोलते की नाही. रुपाली खुश होते आणि बोलते की ही प्रतिबिंब विद्या विरोधकाची विद्या आहे. यासमोर कोणाचाच निभाव लागू शकत नाही. ही विरोधकाची सगळ्यात मोठी महाशक्ती आहे. लगेच रुपाली विचार करायला लागते की मला मिळालेली महाशक्ती आणि नेत्राच्या पोटात वाढणारा गर्भ याचा काही संबंध असू शकतो का? याचा काही संबंध असला तर रुपाली खूप घाबरून आणि म्हणजे असं करून बोलत असते की म्हणजे नेत्राच्या पोटात वाढणारं बाळ हे विरोधकाचा मोठा शत्रू तर असेल, नवीन शत्रू तयार होत असेल. इकडे रुपालीने प्रतिबिंब तयार केलेलं असतं आणि तिचं काम झालेलं असतं. ती बोलत असते प्रतिबिंबाला, अद्वैत तू जा आता तुझी मला काही गरज नाही आहे. पण ते प्रतिबिंब काहीही केल्या जात नाही आहे. रुपाली विचार करते की मी प्रतिबिंब तयार तर केलं, पण हे घालवायचं कसं असतं हे तिला माहीत नसतं. आणि तेवढ्यात शेखर आतमध्ये येतो. शेखर बेल वाजवतो आणि ती प्रतिबिंबाला सांगत असते अरे जा तू इथून. ते काहीच उत्तर देत नसतं. नंतर रुपाली बोलते की जा तिथे लप, आणि ते प्रतिबिंब कपाटाच्या बाजूला लपतं. शेखर आतमध्ये येतो आणि रुपाली विचारते की शेखर तुम्ही आलात? तेव्हा शेखर म्हणतो की हो आलं. शेखर कपाटाच्या दिशेनं जाणारच असतो की एवढ्यात रुपाली बोलते की तुम्ही बाहेरून आलात ना, चला की मी जेवण वाढते. शेखर बोलतो की नाही, मी आधी फ्रेश होतो. फ्रेश नका हो, असं ती त्यांना बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न करत असते आणि विचारते की तेजस कधी येणार आहे? शेखर, माझी आणि त्याची भेटच झाली नाही आहे, मला खूप आठवण येते त्याची. रुपाली बोलते की बघा ना, तुम्ही त्याला फोन करून विचारा ना. शेखर बोलतो हो. आणि एवढ्यात ते प्रतिबिंब शक्ती गायब होते. अद्वैतचे प्रतिबिंब हे गायब होतं. रुपाली लगेच त्याकडे बघते आणि शॉक होते. फोनकडे बघते आणि हसते. 13 मिनटं म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ही शक्ती 13 मिनटं काम करते आणि खूप मोठ्याने हसू लागते. तिला कळालेलं असतं की प्रतिबिंब शक्ती ही कधी जाते. त्यामुळे ती खूप आनंदी असते आणि खूप मोठ्याने हसायला लागते. हसते आणि मोठ्याने बोलते की 13 मिनटं खूप आहे. ते 13 मिनटं, या 13 मिनटात मी त्या त्रिनयनी देवीचं अख्खं साम्राज्य उद्ध्वस्त करू शकते आणि मी ते करेनच. आता खरी गंमत येणार. इकडे खरा अद्वैत नेत्राच्या रूममध्ये येतो आणि ते दोघं बोलत असतात. अद्वैत तिथं बेडवरची फाईल पडलेली बघून म्हणते की ही फाईल इथे का काढली? ही काय बघत होती इथे?
तेवढ्यात नेत्राने येते आणि विचारते, काय हो, काय झालं? अद्वैत विचारतो की ही फाईल इथे का ठेवली आहे? नेत्रा बोलते, अहो तुम्हीच तर मगाशी एवढ्यात. नेत्राच्या आईचा फोन येतो आणि ती फोनवर बोलायला लागते आणि तिची आई बोलत असते की कधी येते बाळा, भेटायची इच्छा होती, कसं आहे तिकडे सगळं. नेत्रासुद्धा सांगत असते खूप छान आहे, सगळे माझी काळजी घेतात ते, आणि पंजोबांनासुद्धा सांग बाळ खूप व्यवस्थित आहेत. अद्वैत त्यावर बोलतो की बाळ नाही, बाळाची आजी. आणि ते दोघं बोलायला लागतात आणि तिची आई फोन ठेवते आणि नेत्रा लगेच बोलत असते की अहो तुम्ही ते मगाशी फाईल, ती बोलणारच असते. इतक्यात अद्वैत बोलतो की आता तू झोप, आता झोपायची वेळ झाली आहे. आणि ती फाईल मी कपाटात ठेवली आहे. ते त्यांचं बोलणं संपतं आणि रुपालीला अस्थिकट्यारचा भास होतो. अस्थिकट्यार तिच्या नरड्याला मारण्याचा प्रयत्न करते असं तिला वाटत असतं. मग ती बाजूला ढकलते आणि अस्थिकट्यार शेजारी शेखर झोपलेला असतो तिथे. अस्थिकट्यार त्याच्या मानेवर हात टाकून, अस्थिकट्यार असल्यामुळे शेखरला बाजूला करण्याचा प्रयत्न करते आणि शेखर विचारत असतो, अगं काय झालं, तुला का मारते मला? रुपाली काहीच न बोलता त्या अस्थिकट्यारला मागं करण्याचा प्रयत्न करत असते आणि शेखर रुपालीला जोरात बाजूला ढकलतो. तेव्हा रुपालीला शुद्ध येते आणि बडबडायला लागते, मी काही त्रास दिला का शेखर? आजकाल मला खूप स्वप्न पडतात, खूप विचित्र स्वप्न पडतात आणि रडायला लागतं. तरी मला सारखं दिसतं. मला असं वाटतं तो विरोजक तर नसेल ना कदाचित. शेखर तिच्याकडे बघत राहतो आणि बोलतो की काय नाही, झोप गप. सकाळी काकू उठून बनाना मिल्कशेक नेत्रासाठी बनवत असतात. मागून फाल्गुनी येते आणि विचारते, काकू काय बनवताय? त्यावर काकू बोलतात की काही नाही, नेत्रासाठी मिल्कशेक बनवते, रोज तिला काहीतरी वेगळं खायला करून द्यायला पाहिजे, आपल्याला तिची काळजी घेतली पाहिजे. फाल्गुनी विचारते, माझ्या वेळेस तर मला खूप काही खाऊ वाटायचं, नेत्राला असं का काहीच खाऊ वाटत नाही? काकू बोलतात की तिला खाऊ वाटायला आधी तिने स्वतःचा विचार केला पाहिजे. ती सारखा आपली काळजी आणि विरोजकाचा विचार करत असते आणि ती स्वतःची काळजी घ्यायची विसरते. नेत्रावरून खाली येते आणि बोलते की काकू आज थालीपीठ बनवूया का? काकू बोलतात की हो बनवूया लगेच. रुपाली पण तिथेच असते. रुपाली विचारते, का आज थालीपीठ, काय विशेष? लगेच काकू आणि फाल्गुनी म्हणतात की खूप दिवस झाले थालीपीठ केलं नाही आहे आणि आधीलासुद्धा खूप आवडतं, आज बनवूया. रुपाली बोलते की हो बनवा, पण नेत्राकडे बघून म्हणते, मलाही सांगत जा गं कधीतरी, तुला का तुझी आवड निवड जपायला मलासुद्धा आवडेल. जाऊ दे ठीक आहे, तू आत्ता नको सांगूस, पण तू आणि आधी जेव्हा बाळाचा प्लॅन कराल तेव्हा मला नक्की सांग, मला तुझे डोहाळे पुरवायला खूप आवडतील. नेत्रा शॉक होते आणि तिथून निघून जाते. इकडे अद्वैतचे बाबा इंद्राणी अद्वैत विचार करत असतात की ती शक्ती नक्की मिळाली कोणाला, आणि नेत्रा येते आणि विचारते ती शक्ती त्याला मिळाली तर नाही. इंद्राणी बोलते की हो मी सुद्धा विचार करते, मलाही काहीतरी वेगळं वाटतंय. त्याचे बाबा बोलतात की काल रात्री एक फार विचित्र घटना घडली आणि ते सांगायला लागतात की रुपालीला वेगवेगळी स्वप्न पडत आहेत आणि ती अशी काल रात्री खूपच वेगळी वागली. नेत्रासुद्धा विचार करते आणि तिथेच थांबते. इंद्राणी असा विचार करते की कदाचित तिला असं प्रतिबिंब शक्ती मिळाली नसेल ना. आणि इथेच 7व्या मुलगी हा भाग संपतो. तुम्हाला ह्या मालिकेच्या सगळ्या रिव्ह्यू अपडेट्स ऐकायचे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.